आय थिंक कॉल डिस्कनेक्ट झाला का सडनली? हो हो ओके फाईन. बहुतेक हा प्रश्न. ठीक आहे. कुठपर्यंत तुम्ही? ठीक आहे. हा, तर मला जर बाय करायचं असेल निफ्टी तर मी साधारण उद्या या लेवलला बाय करेन. का बाय करेन? कारण की प्राइस ऍक्शन अगेन जिथे आज निफ्टीने एक चांगला वेळ स्पेंड केलेला, मी सांगितलं असं 1 तास निफ्टी मला या लेवलच्या वर हवा, एक्झॅक्टली 1 तास तो इथे राहिला आणि त्याच्यानंतर त्याने वरच्या साईडला ब्रेकआउट दिला. तर उद्या मला परत जिथून काल ब्रेकआउट दिलाय त्या लेवलला जर मला निफ्टी मिळाला उद्या, जी लेवल आहे 13,500 किती 550 पकडून चला, 13,550 ला जर मला निफ्टी मिळाला तर मला स्टॉप लॉस असेल 13,550 पॉईंटचा एक स्टॉप लॉस असेल माझा. आणि माझी वरची टार्गेट जी असतील ती असतील 13,600 पहिलं टार्गेट असेल माझं. आणि सेकंड टार्गेट असेल माझं या दिवसाचे जे सपोर्ट आहेत किंवा हा जो गॅप डाऊन उघडून खाली फॉल आला त्या दिवसाचा जो क्लोज होता, हे माझं असेल सेकंड टार्गेट. इथे मी लेवल मार्क करतोय 13,645. आता ही लेवल निफ्टीसाठी इम्पॉर्टंट आहे. चालू झालं रेडिओ मोड आउट झालं तर प्लीज माईक म्यूट करा प्लीज. रेडिओ रेडिओ आता झालं माहिती. थँक्यू. सॉरी यारांना, प्रसादजींना बाहेर गेलो मी चुकून. एक सेकंड. ओके, जॉईन झालं. ग्रेट. ओके येस ठीक आहे. तर निफ्टीसाठी तर रेजिस्टन्स असेल 13,645. आता निफ्टी या दोन झोनच्या मध्येच बंद झालेलं आहे, त्यामुळे बाईंग साईड असेल तर मला इथे कुठेतरी खाली विचार करावा लागेल बाईंगचा आणि मग एक वरचा टार्गेट मिळेल, किंवा मग मी वाट बघेन की काय होतं. जसं म्हणजे गॅपअपच उघडलं तर मार्केटचं म्हणजे इथे टिकायला लागलं, ओके, तर मी आजच्या हायच्या आसपास कुठेतरी त्याला बाय करायचा विचार करून मग तिथून एक बाईंग मुवमेंट घेईल. पण ओव्हरऑल मोमेंटम हा वरचाच आहे. एसजीएक्स निफ्टी काय करतोय चेक करूया. ओके, आहे चांगल्या पोझिशन मध्ये, 20-25 पॉईंट एक वरती दिसतोय मला. आता रात्री माहित नाही काय होईल, पण डाव फ्युचर्स पण चांगल्या पोझिशन मध्ये. S&P बघूया. ओके, लुकिंग गुड. असं काही निगेटिव्हनेस अजून तरी दिसत नाही. म्हणजे आज FIIचं बाईंग आपण बघितलंय तर FIIने पण आज काय केलंय बघूया. FIIने बायच केलंय आज 500 करोड बाय केलेत FIIने. सेलिंग आजही झालेलं नाहीये मार्केटमध्ये, गुड साईन. DIIने ऍज युजल माल हलका केलेला आहे. ठीक आहे, म्हणजे असं काही घाबरण्यासारखं अजून दिसत नाहीये काय. FNO मध्ये काही पोझिशन त्यांनी स्क्वेअर ऑफ केल्यात FIIने, कारण की आज मार्केट उलटं फिरलं, त्यामुळे त्यांचे जे फ्युचर वगैरे लॉंग असतील किंवा शॉर्ट केलेल्या पोझिशन त्या कव्हर केल्या असतील त्यांनी. DI ऑन FI इंडेक्स ऑप्शन्स वगैरे ठीक आहे, ओके. मेन कॅशच आपल्याला आहे मेन. पण इथे अजून एक गोष्ट आहे की त्यांनी फ्युचर जर शॉर्ट केले असतील नवीन, तर ते मला अजून डेटा एक्सप्लोर करावा लागेल. जर फ्युचर शॉर्ट केलेत त्यांनी, त्याच्या अगेन्स्ट त्यांनी कॅश थोडीशीच आज लॉंग केली, ओके. सो इथे आपल्याला एक अलर्ट मिळू शकतो की समजा मार्केटने ही लेवल तोडली आजचीच, म्हणजे 13,531 ही लेवल समजा तोडली मार्केटने, तर मार्केटमध्ये तुम्हाला फॉल बघायला मिळेल. तर ही आजची जी मेक ऑर ब्रेक लेवल होती, जी इथून आज आपल्याला चांगली मुवमेंट मिळाली, तीच उद्याचा साठी सपोर्टचं काम करणार आहे तुमच्या. सो कीप वॉच ऑन दिस लेवल. सो निफ्टीसाठी ही लेवल महत्वाची आहे. आणि जर ह्याच्यावर निफ्टी गेला तर मग जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग येईल, कारण की ऑलरेडी शॉर्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. लोकांनी शॉर्ट सेलिंग केलेलं आहे निफ्टीला. जर त्यांच्यासाठी ही ओके की ही लेवल तुटायला नको आता उद्यासाठी, तर ही लेवल तुटली का, ही लेवल इम्पॉर्टंट आहे, ही परवाचा क्लोज आहे, ओके. तर ही लेवल समजा जर तुटली, जे या लोकांनी इथून शॉर्ट केलेले आहे त्या सगळ्यांचे स्टॉप लॉस या झोन मध्ये असणार. आता आजपर्यंत त्यांनी पेशन्स ठेवला असेल कदाचित, इथे ज्यांनी शॉर्ट केला ते तर आज मिळेलच, ओके. त्यांनी ऑलरेडी त्यांच्या पोझिशन कव्हर अप केलेल्या आहेत. पण ज्यांनी अगदी पिन पॉईंट शॉर्ट केला असेल आणि ते अजून जर समजा होल्ड करून बसले असतील, तर त्यांचा स्टॉप लॉस ऑफकोर्स याच झोन मध्ये असणार. त्यामुळे इथून जर ही लेवल निघाली आणि जर निफ्टीने ऑल टाइम जो हाय हा जो क्रॉस केला इथून,
तर मग आगीत तेल पडल्यासारखं अजून तो भराभर वरती जाईल. डेली चार्टवर जर आलो तर हा जो हाय आहे 13,755चा हा जर निघाला हाय तर अजून एक 500-600 पॉईंट वरची साईड ओपन अप होईल. तर उद्यासाठी तुमच्या रेजिस्टन्स आहेत 13,645 हा एक रेजिस्टन्स आहे आणि सपोर्ट आहे 13,531. ही रेंज आता आपली आहे. रेंज मोठी झाली नो डाऊट. प्लीज म्यूट करा आवाज. बँक निफ्टी मध्ये काय झालं लेट्स चेक इट. ओके, बँक निफ्टी मध्ये आपण हीच लेवल एक काढलेली होती आणि आज त्या लेवल पर्यंत कसं तरी तो पोहोचलाय आणि तिथेच क्लोज झालाय. ही लेवल जी होती निफ्टी एवढा बँक निफ्टी परफॉर्मन्स करत नाहीये हे दिसतंय, कारण की एक्सपेक्टेशन होतं की करेल तो. रिट्रेसमेंट आपण काढली याची. येस, ही लेवल क्रॉस आज नाही केली. जी निफ्टीने जशी क्रॉस केली ती लेवल तशी बँक निफ्टीने 29,000ची आपण जी लेवल काढलेली ती क्रॉस नाही केली. सो उद्याचा दिवस बघूया काय होते. जर ही जर बँक निफ्टीने क्रॉस केली लेवल 30,000ची, राऊंड फिगर घेतोय मी 30,000. ओके, 30,000 जर उडवली तर मग अजून 200 पॉईंट आणि अजून त्याच्यावरती 300 पॉईंट, जसं मी म्हटलं 500-600 पॉईंटची एक मुवमेंट पटापट मिळेल. पण एक चांगली गोष्ट आहे की दिवसाच्या हायर पॉइंटला तो क्लोज झालाय. आपण ट्रेंड लाईन एक ड्रॉ केली तर दिवसाच्या हायर पॉइंटला क्लोज झालाय. जितकं सेलिंग आलंय ते सगळं सेलिंग त्याने बाय झाले, सगळे सेल बाय होऊन तो एक वरच्या पॉइंटला क्लोज झालाय. सो बँक निफ्टी पण एक चांगल्या पोझिशनला आहे उद्या. जर बँक निफ्टीने जर उद्या परफॉर्मन्स दिला तर मग निफ्टी पण चांगल्या मुवमेंट मध्ये येईल. आणि बँक जर परफॉर्म करत असतील तर मग बाकीचे सेक्टर्स पण चांगले परफॉर्म करतात. आपण जाऊया एनएससी या सेक्टर वाईज काय झालं ते बघूया. काल जसं सांगितलेलं आयटी आणि फार्मा चालू शकतात, तर आज नेमके तेच चाललंय. आज गेनर्स मध्ये बघाल तुम्ही आयटी, विप्रो आयटीचा प्लेअर आहे, सिप्लाय, मेटल एक चांगलं काम करत होतं. हार्डली माझा व्ह्यू नव्हता काय टाटा स्टीलवर, पण आज चाललाय तो 3%. टाटा मोटर्स चांगला चाललाय, हिंदुस्तान युनिलिव्हर चांगला चाललाय. सो मेन प्लेयर जे होते आयटी आणि सिप्ला हे जबरदस्त चाललेत. 4%, 5% विप्रो चाललाय. विप्रो ऑलरेडी सजेस्टेड होता, खूप आधी होता, म्हणतो 358च्या दरम्यान वगैरे. मी आय थिंक फिनिक्स वरच टाकलेला होता, कोणीतरी मागे एक्सप्लोर केला तर तुम्हाला दिसेल तो चार्ट मी टाकलेला आहे. क्लिअर कट टार्गेट दिलेलं होतं त्याचं, ते आज आलंय. आय थिंक 10-15 दिवसापूर्वी विप्रो टाकलेला होता. सो आजचा एक चांगली मुवमेंट मध्ये त्याने रन दिली. स्लो मुव्हिंग एकाच दिवशी चालतो कधीतरी, पण मस्त चालतो. तर आज काही शेअर्स आहेत माझ्याकडे डिस्कस करायचे. एक हा आहे KIOCL म्हणून एक स्क्रिप्ट आहे, त्याचा हाय ऑल टाइम आहे समथिंग 502 आणि तो ट्रेड करतोय आता 143 ला. ठीक आहे, हा मंथली चार्ट आहे. सेकंड ना, ओके, येस, हा मंथली चार्ट आहे. मंथली चार्टच्या या लेवल्स आहेत साधारण, ही पकडून चला. ह्याच्यावर वॉच ठेवा फक्त की हा जर 165च्या वर जर ट्रेड करायला लागला तर ह्याच्यामध्ये एक चांगली मुवमेंट मिळेल तुम्हाला. ती मुवमेंट घेऊन जाईल तुम्हाला 250 पर्यंत. ओके, मध्ये काहीच त्याला रेजिस्टन्स नाहीये, कारण की हा पडला एका महिन्यात पडलेला एवढा 250 वरून हा 164 वर एका महिन्यात आलेला आहे. ही जी कॅन्डल आहे याच कॅन्डलचा रेफरन्स तुम्हाला इथे मिळणार आहे, कारण की ह्याने एकदा इथे प्रयत्न केलाय वर जायचा. ओके, त्याच्या दुसऱ्या महिन्यात त्याने परत ट्राय करतोय आणि इथे चांगला त्याचा सपोर्ट झालेला आहे. इथे व्हॉल्यूम चांगला आहे. ओके, त्यामुळे 100 ही राऊंड फिगर आहे, राऊंड नंबर. 100च्या स्टॉप लॉसने तुम्ही याला बाय करू शकता. 60 रुपयाची रिस्क आहे, त्याच्यानुसार तुम्ही क्वांटिटी ऍडजस्ट करा तुमच्या. 60 रुपयाच्या रिस्कवर तुम्हाला जवळजवळ एक 40 आणि ते 40, 80, करेक्ट, 80 ते 100 रुपयाची तुम्हाला अपसाईड वरती अवेलेबल आहे.
सो 1:1.5 च्या आसपास रिस्क रिवॉर्ड आहे, आणि जर हा टिकला तर हा अजूनही वर जायचे चान्सेस आहे. सेकंड टार्गेट माझा आहे याचा लो, जो आहे 323 चा. सो ही 2 टार्गेट अवेलेबल आहेत. विकलीला आपण बघूया. विकलीला एक कप अँड हँडल फॉर्मेशन दिसतंय, जे खूप चांगलं फॉर्मेशन आहे. ठीक आहे, हा इथून पडत पडत आलेला आहे. थोडासा अलादीनचा एक दिवा म्हणू शकतो याला, जरा लॉंग कप झालाय, बट ठीक आहे. म्हणजे मेन म्हणजे आता इथे त्याने बॉटम आउट झाला आणि व्हॉल्यूम्स बघा. मेन म्हणजे व्हॉल्यूम जबरदस्त आले. तर हे व्हॉल्यूम्स जर याने क्लिअर केले, इकडचं सगळं सेलिंग संपवलं याने 164, तर एक मस्त मुवमेंट मिळेल. आणि या आठवड्याला पण एक चांगला रिजेक्शन कॅन्डल बनली आहे. ज्यांनी कॅन्डलस्टिकचं लेक्चर अटेंड केलं असेल त्यांना कळेल याचा अर्थ की डिमांड चांगली याच्यामध्ये यायला लागलेली. तर आता जर इथे तुम्ही बाय केला तर रिस्क आहे, कारण तुम्ही ब्रेकआउट यांनी दिलेलं नाहीये. सो आता जर बाय करताय ते तुमच्या रिस्कवर करताय, पण इथून जर ब्रेकआउट दिलं तर ते कन्व्हिन्सिंग ब्रेकआउट असेल. सो वेट अँड वॉच काय होतं याच्यामध्ये बघूया. KIOCL सेकंड शेअर आहे एरिस लाईफ सायन्स. आता मी मल्टिपल टाइम आपल्या ग्रुपवर पण दिला, आय डोंट नो कोणी घेतलाय की नाही. अगदी मागच्या आठवड्यात पण सांगितलेलं मी की 565 ला वगैरे असताना पण सांगितलेलं की अजूनही चान्स आहे घ्यायला, ग्रुपवर आहे. त्याने या आठवड्यात एक चांगली अजून 20-25 पॉईंटची वरती मुवमेंट दिली आणि अजूनही हा बाईंग मुवमेंटलाच आहे. ओके, तर ही जी लेवल उडवली इकडची, हे सेलिंग झोन आहे. सप्लाय झोन ऑलमोस्ट क्लिअर करतोय हा, आणि आता झोन मध्ये एंटर केलाय त्याने. ओके, त्यामुळे ह्याच्या हायच्या वर जर निघाला तर एक तुम्हाला एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी चांगला आहे. शॉर्ट टर्म ट्रेडिंग याचा अर्थ काय की काही वर्ष, काही महिने ते 1.5-1.5 वर्ष तुम्हाला होल्ड करायचं आहे. 693 आणि 776 वरची टार्गेट आहे त्याची. सो एका चांगल्या मुवमेंटला अवेलेबल आहे आता. त्याच्यानंतर एक आहे स्क्रिप्ट फिलिप कार्बन. ओके, लुक ॲट दिस कॅन्डल. एक चांगली अपवर्ड रॅली, सेल ऑफ, आणि लगेच ऍब्झॉर्ब झालेलं आहे. ते जेवढा सेल केला लगेच ऍब्झॉर्ब झाला. काय ऍब्झॉर्ब झालाय? कारण की इथे एक त्याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स होता, त्या रेजिस्टन्सवर एक्झॅक्ट बाईंग झालंय 145च्या आसपास, आणि याने अगेन हा 165 ला हिट केला. आजच चाललाय. तर तुम्ही आजचा दिवस डेली कॅन्डलवर येतो मी याच्या, लुक ॲट दिस. त्याने काय केलंय मागच्या 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एक 5-6 दिवसाचा लो च्या वर किंवा क्लोजिंगच्या वर त्याने आजचा क्लोजिंग दिलाय. तर ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हा माझ्यासाठी एक उद्यासाठी हे बाय असेल. थोडासा खाली मिळाला तरी चालेल, 160च्या आसपास वगैरे मिळालं तेवढे तुम्हाला डील चांगलं मिळेल त्याच्यामध्ये. तर ट्राय करा हा कुठे इथे मिळतोय का 160च्या आसपास. इथून याची वरची अपसाईड बाकी आहे भरपूर. तर हा पण एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग साठी चांगला आहे. आणि याचा स्टॉप लॉस तुमचा असणार आहे हे झोन 130च्या खाली. हा जर क्लोजिंग दिलाय ना डेली बेसिसवर, फक्त स्टॉप लॉस नसतो, क्लोज आला पाहिजे. स्टॉप लॉसचा अर्थ, एक स्टॉप लॉस वर वेगळं लेक्चर घेणार आहे मी. स्टॉप लॉसचा अर्थ काय, तो कुठे लावतात आणि तो कसा लावायचा, त्याचं एक वेगळं आपण सेशन घेऊया. पण आता हा 130च्या खाली क्लोजिंग बेसिसवर गेला तर हा माझ्यासाठी वीक होईल. पण हा एक पोझिशन चांगली आहे याची. आता याची वरची टार्गेट आहे 200. पहिलं टार्गेट आहे 200च्या आसपास नक्की जाणार आहे. त्याच्या आधीचा जो एक रेजिस्टन्स बघितला तर ऑल टाइम आता जो हाय मारलाय त्याने 177, 176 तर जो जाईलच, पण त्याच्याही वर 200 पर्यंतचे टार्गेट आहेत त्याचे. सो ह्याच्यावर एक वॉच ठेवा. ओके, फिलिप कार्बन. सेकंड. ओके, आता आहे फेवरेट HUL. आपण दिलेला होता मी ग्रुपमध्ये.
हा आता परत सुरू झालाय, थोडासा मध्ये याने ब्रेक घेतलेला. हा एक परफेक्ट पॅटर्न वर आलेला आहे. ज्यांनी क्लास केला त्यांना माहिती आहे कुठला पॅटर्न आहे, किंवा ज्यांनी नसेल केला त्यांनी बघितला असेल. दिस अ फ्लॅग पॅटर्न. ओके, परफेक्ट फ्लॅग ब्रेकआउट त्यांनी दिला आहे. अँड दिस इज टोटल बुलिश कंट्रोल कॅन्डल. हा अतिशय चांगल्या लेवलवर आहे बाय करायला. आता जी टार्गेट किती असतात, हा जो पोल आहे, हा पोल पूर्ण नाही पकडणार मी, कारण की इथून ब्रेकआउट दिले. सो आय विल टेक जस्ट अबाउट दिस लेवल. एवढाच मी पोल घेईन त्याचा, किंवा थोडासा खाली घेईन. ठीक आहे. आता ही जी प्राइस रेंज येते, सॉरी, %7 जवळजवळ. हा तुमचा मी करतो कॉपी पेस्ट, त्याला नेतो वरती. ओके, माझं टार्गेट असेल 2550 HUL मध्ये. येणाऱ्या काही दिवसांसाठीचं माझं टार्गेट आहे, आणि हा नेमका इथे रेजिस्टन्स आहे ऑलरेडी. सो इट प्रूव्स दॅट दिस इज व्हेरी मच काय म्हणतात ते गेटेबल. हे फार चांगलं टार्गेट आहे. आणि स्टॉप लॉस तर काय लावायचा, HUL मध्ये जर तुम्ही करत असाल तर स्टॉप लॉस खरं लावण्यासारखा नाहीये. म्हणजे ही अमर कंपनी आहे, कधी बंद पडणार नाहीये कंपनी. सो जो अगदी फ्युचर वगैरे करत असाल FNOचा तर गोष्ट वेगळी, तुम्हाला स्टॉप लॉस वर काम करावं लागेल. मग दॅट केसमध्ये हाय जे लो आहे ते तुमचं स्टॉप लॉस असणार आहे. जर कॅशवर काम करतायत तर आय थिंक सो इट्स अ गुड डील नाव. आता घ्यायला काही हरकत नाही HUL ला, कॅशवर काम करतायत तर. आणखीन येस, की हे पहिलं टार्गेट आहे, आणि जर हे जर पार झालं तर याच रेंजच्या डबल तो अजून वरती जाऊनही तुम्हाला एक देऊ शकतो रेंज. ते टार्गेट येईल 2700. तर हे जर निघाला हा, कारण की हा एकदा ट्राय केलेला आहे, तर परत इथून ट्राय करून जर हा निघाला, अगेन शॉर्ट टर्म ट्रेडिंग. हे 1-2 दिवसाचा इंट्राडे बेसिस असं नाहीये काही, याला वेळ लागेल. पण ही टार्गेट आहेत ऑन कार्ड्स. ठीक आहे. HUL कडे हा एक चांगला पॅटर्न क्रिएट झाला HUL ला. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट कुठला होता, अजून एक काढलेला, येस, TIIL. टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज. येस, लुक एट दिस. इथे ज्यांनी बाईंग केलं त्यांना ट्रॅप केलं आणि तो खाली आला. ठीक आहे, सरळ सरळ खाली आला, इथून ब्रेकआउट दिलं, ती ब्रेकआउट लेवल त्याने एक्झॅक्ट आणि टच केलेली आहे, आणि आता हा इथून उडायच्या बेतात आहे. सो यू हॅव अ वेल डिफाईन्ड स्टॉप लॉस ऑफ दिस लो, ती 309 वगैरेच्या आसपास आहे. हे कॉल मी अशासाठी तुम्हाला देते, दिस इज ऑल दी पेड कॉल्स. हा माझ्या पेड कॉलवर आज टाकणार आहेत हे सगळे शेअर्स. पण मी काम कसं करतो बेसिकली, मला सांगायचा उद्देश, मी रोज येतोय ऑनलाईन किंवा लाईव्ह, माझा मेन मोटिव्ह आहे की मी काम कसं करतो. म्हणजे प्रत्येक जे कॉल दिले जातात त्याच्या मागे रिझन आहे, काहीतरी रिझन आहे. म्हणजे सिस्टीम जनरेटेड किंवा कुठून तरी टिप बीप देतात ना, तसले धंदे आपण इथे नाही. सो देर आर व्हॅलिड मल्टिपल रिझन्स की काय मी का कॉल देतोय. लुक एट दिस ट्रेंड लाईन ब्रेकआउट, रिटेस्ट. ओके, आणि अगेन इथे असं नाही की सक्सेस होऊ शकेलच, पण आपण अशा पॉइंटवर बाय करतोय की तिथे रिस्क कमी आहे. म्हणजे मार्केटमध्ये कुठेही महाग हा शेअर आहे किंवा स्वस्त आहे असा लेवलच नसते. मार्केट कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. तुम्हाला रिस्क रिवॉर्डवर काम करायचंय. ठीक आहे. आता समजा कोणीतरी इथे एंटर करेलच ना, आता ह्याने या माणसाने इथून इथे घेतलाय, तो इथे कुठेतरी विकेल समजा, पण कोणतरी नवीन बायर या लेवलला काय विचार करून, अरे ऑल टाइम हाय क्रॉस करतो, इथे मी घेईन, माझी रिस्क कमी, मी एवढीचा स्टॉप लॉस लावेन. अगेन त्याच्यासाठी तो फेवरेबल आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. सो कुठलीच लेवल इथे घ्यायला हवं होता, आम्हाला इथे घेऊ शकलो असतो आपण, मग ठीक आहे, नाही घेऊ शकलो, बरोबर. सो तो माइंड गेम कुठेतरी मध्ये येऊ देऊ नका की अरे यार आता काय करू, महाग झालाय तो, आता मी नाही घेणार. असं जे असतं ते जर अवॉइड केलं तर काम चांगलं करता येतं. आता उदाहरणार्थ टाटा केमिकल,
हा पण एक ग्रेट लेवलला आहे. लुक एट दिस. हे आधी मी कधीतरी केलेलं होतं लेक्चरमध्ये, सांगितलेलं. आय थिंक मी फिनिक्सवरच टाकलेलं, आपल्या ग्रुपवरच टाकलेलं आहे. लुक एट दिस. का परफेक्ट ब्रेकआउट दिलेलं आहे. कोणी घेतला असेल इथे त्याला पूर्ण मुवमेंट खायला मिळाली, पण कोणी समजा ही मिस केली, त्याला आता चान्स मिळालेला ना इथे. आता हा परत वर जायची तयारी देतो, नवीन एक ओपनिंग द्यायच्या तयारीत आहे. रिट्रेस करतातच करतात. एका रॅली नंतर एक सवय आहे एखाद्या शेअरची की तो येतोच खाली. तर हा अजूनही चांगल्या पोझिशनला आहे. टाटा केमिकल ऑल्सो, की तुम्ही हे जे लो आहेत ते स्टॉप लॉस लावून तुम्ही टाटा केमिकल लावून बाय करू शकता. अर्थात ही माझी पर्सनल स्टडी आहे. तुमच्या फायनान्शियल ऍडवायझर्सना नक्की विचारा, किंवा तुमचा स्वतःचा स्टडी असेल तर तो करा. पण ही जी ब्रेकआउट्स वगैरे येतात ती व्हॅलिड असतात. हा तर ट्रिमेंडस चालला. आय थिंक निखिल आहे की नाही माहित नाही आज कॉलवर, मला नाहीये होते. हो आहे इकडे म्यूटवर आहे ना, आपणच बोललेलो ना याला, टाटा केमिकल. हो राईट. आणि जबरदस्त ब्रेकआउट दिला, जबरदस्त ब्रेकआउट दिला. तुम्ही आय थिंक घेतलेला वाटतं ना, घेतलाय? हो घेतलेला होता, फार आधीच एक्झिट झालं. ओके, कुठे म्हणजे ही सगळी रॅली घेतलीत का जरा खाली एक्झिट झाला कुठे? मी काहीतरी 5% का 10% ला एक्झिट झालं होतं. ठीक आहे, नॉट बॅड. कारण की पण ह्याने 150 रुपये वगैरे चालला म्हणजे अनबिलिव्हेबल चालला, म्हणजे अनबिलिव्हेबल. पण ह्याला रिझन काय होतं माहितीये का? मल्टीमन ब्रेकआउट होता बेसिकली. इफ यू सी, हा 2017 पासून रिटेस्ट करतोय या लेवल. इतका स्लो शेअर होता हा, काहीच नव्हता करत. इतकी 2003 वर्ष आहे का रेंजमध्ये होता, त्या रेंजचं ब्रेकआउट त्याने दिलं. ही जी रेंज आहे अख्खीची अख्खी, हीच पुढे कॅरी फॉरवर्ड झाली आणि तो तिथे उभा आहे आता. सो दॅट वॉज अ लॉजिक टाटा केमिकल ट्रेड करायचं. सो हे काही आपण शेअर डिस्कस केलेत. आता एक 5-10 मिनिटं तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर विचारा, नाहीतर वाइंड ऑफ करूया. एनिथिंग? आय थिंक क्लिअर आहे वाटतं, आज कोणाला डाऊट नाही. ग्रेट. ठीक आहे देन, मग आपण उद्या भेटू. हा आठवडा मी येणार आहे रोज शुक्रवारपर्यंत, की ऍटलिस्ट लोकांना कळायला हवं काम कसं होतंय. महेश काहीतरी टाईप करतोय. बाय द वे, आज इन्फोसिसचं टार्गेट आलंय. आमचं वीकली ट्रेड होता, इन्फोसिसचं टार्गेट आज आलंय. ते अपडेट होते. सो आनंद पण लिहितोय काहीतरी. एनी स्क्रिप्ट फॉर एफएनओ? नाही सर, मी एफएनओ नाही करत, पर्सनली नाही करत एफएनओ. पण कॅश जर तुम्ही जे एफएनओ ला सपोर्ट करताल, ते कॅश जर तुम्ही स्टडी केला तर तो एफएनओ ला चालणारच आहे, नो डाऊट. ठीक आहे देन, उद्या भेटू. गुड नाईट, टेक केअर.